महाराष्ट्र के मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नागपुर में जनसंवाद के दौरान प्रशासनिक और राजनीतिक मुद्दों पर सख्त रुख अपनाया। उन्होंने पुणे में मुद्रांक निरीक्षण पर हुए हमले की कड़ी निंदा करते हुए कहा कि ऑन ड्यूटी सरकारी कर्मचारियों पर हमला किसी भी हालत में बर्दाश्त नहीं किया जाएगा और आरोपियों पर गंभीर धाराएं लगाई गई हैं। इसके साथ ही उन्होंने पार्टी पदाधिकारियों को स्पष्ट चेतावनी दी है कि अंत्योदय के सिद्धांतों पर चलने वाली भाजपा का कोई भी सदस्य अपने लेटर पैड का दुरुपयोग अवैध धंधों, सट्टा या माफिया को संरक्षण देने के लिए ना करे। जनहित से जुड़ी योजनाओं की जानकारी देते हुए बावनकुले ने बताया कि राज्य में एनए कानून को खत्म कर दिया गया है। दिव्यांगजनों को सशक्त बनाने के लिए जिला परिषद के माध्यम से 1.25 लाख का विशेष ई ट्राइसाइकिल वितरित कर जोमेटो के साथ टाई अप किया गया है, जिससे ये रोजाना 800 रुपए तक कमा रहे हैं। नागपुर के लिए स्वीकृत 1400 करोड़ के डीपीसी फंड का जिक्र करते हुए उन्होंने कहा कि किसानों को बिजली आपूर्ति देने के साथ साथ जरूरत पड़ने पर दोबारा बुआई के लिए बीज भी उपलब्ध कराए जाएंगे। विपक्ष पर निशाना साधते हुए उन्होंने नीट पेपर लीक पर हो रहे प्रदर्शनों को राजनीतिक नौटंकी करार दिया और कहा कि सरकार ने खुद इस मामले को उजागर कर त्वरित और कठोर कार्रवाई की है। उद्धव ठाकरे के मंदिर चोरी से जुड़े आंदोलनों पर तंज कसते हुए उन्होंने याद दिलाया कि सिद्धिविनायक मंदिर में चोरी के वक्त उद्धव ठाकरे खुद अध्यक्ष थे। बावनकुले ने दोहराया कि जनता अब विपक्ष के इस बदलते रुख और राजनीति को समझ चुकी है और सरकार पूरी तरह विकास कार्यों के प्रति प्रतिबद्ध है। त्यांना खुर्चीवर असताना मारहाण करणे, सरकारी कामकाज सुरू असताना मारहाण करणे हे आम्ही कदापि सहन करणार नाही। पुणे आयुक्त अमितेश कुमारजी यांनी कडक कारवाई केली आहे। गुन्हेगार फरार आहे, त्यात काही वकील आहे, पण कुठे असेल तरी शोधून आणू आणि या मारहाणीला सरकारने गंभीर घेतलेला आहे आणि यानंतर अशा घटना होणार नाही याची काळजी सुद्धा कशी घ्यायची याचा विचार सरकार करत आहे। याच्यात काही राजकीय कार्यकर्ते असण्याचा आरोप केलेला आहे, भाजपचे कार्यकर्ते असण्याचा नाही, कोणी असेल ना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हा बिलकुल इशू नाही आहे, गंभीर गुन्हा आहे। जर एखाद्या अधिकाऱ्यांनी काही आळमुठं धोरण घेतलं असेल किंवा एखाद्या अधिकारी काही चूक असेल तर तक्रारी केल्या पाहिजे, तक्रारी करून प्रश्न सोडवता येतात, पण या पद्धतीची मारहाण ही काही मान्य नाही आहे। त्यामुळे मारहाण करणे काय हा त्यातला मार्ग नाही आहे। आम्ही याच्यावर कडक कारवाई करतोय। मी सर्व मुद्रांक अधिकाऱ्यांना विनंती करतोय की कुणीही संपावर जाऊ नये, कारण रोजच्या जर मुद्रांक थांबले तर फार मोठा महसूल त्या ठिकाणी कमी होतो। ठीक आहे, तो बुडत नाही कारण कधी ना कधी त्या नोंदणी होणार आहे, पण जर सरकार गंभीर आहे, आमचे IGR बिनवडे कालच पोलीस कमिशनरची भेटून आले आहे, यामध्ये आम्ही खूप कडक भूमिका स्वीकारली आहे, कुणाला सोडणार नाही। काल तुमच्या भाषणामध्ये तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की लेटर हेडचा गैरवापर करू नका, पद हे सेवेसाठी आहे असं सांगितलं। भारतीय जनता पार्टीचा विचार हा पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी दिलेल्या मूलमंत्रावर आहे। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करायचं आहे। केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवायच्या, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आमचा विचार आहे। आणि अशावेळी काही पदाधिकारी लेटर पॅडचा दुरुपयोग करून याला बिअर बारचं लायसन द्या, त्याला हे करा, ते करा, अशा काही तक्रारी मधल्या काळामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियातून काही पत्र व्हायरल झाले। ठीक आहे, ते डुप्लिकेट निघाले, ते चुकीचे निघाले, पण मी सक्त सूचना दिल्या आहे की ज्यांना ज्यांना काल पदाधिकार मिळाला आहे, नागपूर जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी झाली आहे, कुणीही लेटर पॅडचा गैरवापर करू नका। या ठिकाणी जे अवैध व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना पाठीशी घालू नका। सट्टा, जुवा, मटका, दारू विकणाऱ्या लोकांना मदत करू नका। अवैध धंद्याच्या विरुद्ध आमचं सरकार लढतं आहे, MDच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे, गोहत्येच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे। अशावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या लेटर पॅडचा वापर हा जे ड्रग माफिया आहे, जे सट्टा आहे, जुवा आहे, हा थांबवण्याकरता वापरावा। या लोकांना सपोर्ट करण्याकरता कुठलाही लेटर पॅडचा वापर करू नका, कारण अनावधानाने कितीतरी लोक लेटर पॅडचा वापर करतात, कधी आमच्या लेटर पॅडचा वापर करतात, कधी पदाधिकाऱ्याच्या लेटर पॅडचा वापर करतात, आणि त्यामुळं मी जपून राहायचा सल्ला सर्वांना दिला आहे। जिल्हा परिषदेने स्वनिधीमधनं ट्रायसिकलचं वितरण केलेलं आहे आणि काही सक्सेस स्टोऱ्या देखील त्यामध्ये पाहायला मिळतात। हे बघून आपल्या जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पुढे ही योजना व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे। मागच्या वेळी मी आमचे महामुनी CO यांना सूचना दिली होती की निराधार, अपंग
अंध अपंग निराधार लोकांना करता एक रोजगाराची योजना तयार करा. तर जिल्हा परिषदच्या स्वनिधीतनं एक 1.25 लाख रुपयाची सायकल आम्ही डिझाईन केली. ज्या सायकलसोबत ट्रायसायकलसोबत अपंगाची ती सायकल आहे, एक प्रकारचा ई रिक्षा आहे, त्याला टायअप केला झोमॅटोशी. आणि झोमॅटोने एक या सर्व अपंगांना जी आम्ही सायकल दिली त्यांच्याशी करार केला. आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही ट्रायसायकल दिली, झोमॅटोने रोजगार दिला आणि आज जवळपास या ठिकाणी